तरी दुसऱ्यासाठी जगलं पाहिजे. ज्यांच्या समोर मी कीर्तन करतोय ना त्या मनोज दादांच्या बद्दल सांगेल गड्या. दुसऱ्यासाठी कसं जगावं हे मनोज दादाकडून आपण शिकलं पाहिजे. आणि मनोज दादांनी संपूर्ण देशाला दाखवून दिलंय की समाजासाठी कसं झटलं पाहिजे. दादांच्या बद्दल एक वाक्य बोलून मी पुढच्या विषयाकडे वळणार आहे. माणसानं जगावं असं की माणसाच्या मनाला सुद्धा वाटलं पाहिजे मी जगतो. मी एक कवितेची एक ओळ सांगतो आदरणीय दादांच्या संबंधानं. जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. जगायचं तर असं जग जगल्यासारखं वाटलं पाहिजे. दुसऱ्यासाठी झटताना रक्त थोडं आटलं पाहिजे. आणि खरं जीवन जगतोय स्वतःच्या मनाला तरी पटलं पाहिजे. याचं नाव जीवन आहे महाराज. असं दुसऱ्यासाठी कोणीतरी जगलं पाहिजे. आणि ज्यावेळी माणसं फक्त स्वतःसाठी जगतात ना गड्या, तुम्ही गेलात ना तुम्हाला कोणी विचारणार नाही. पण ज्यावेळी तुम्ही दुसऱ्यासाठी जगाल ना गड्या तुमचा जिवंतपणे इतिहास झाल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील. विठाला विठाला. आणि हाच माणसाच्या जीवनातील सामाजिक धर्म आहे. तुम्ही म्हणाल सामाजिक धर्म आमच्या जीवनात पाळणं गरजेचं काय. मी सांगेल गड्या का पाळावा माणसानं सामाजिक धर्म जीवनात. तर सामाजिक धर्माची जी ताकद आहे ना ती फार अनोखी आहे. काय सामाजिक धर्माची ताकद आहे वेगळं सांगायची गरज नाही. सामाजिक धर्माची ताकद मनोज जरांगे पाटील नावाच्या मराठ्याच्या धान्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिली. आणि आंतरवाली सराटीची ही भूमी त्याच क्रांतिकारी लढ्यानं पवित्र झालेली भूमी आहे. मराठा आरक्षणासाठी आदरणीय दादांनी हा प्रचंड मोठा लढा उभा केला. हा लढा काय या भूमीत लाठी हल्ला घडला आणि आंतरवाली गाजली आणि जरांगे पाटील गाजले. हे लाठी हल्ला घडल्यामुळं या लढा गाजला नाही तर याच्या पाठीमागे आदरणीय दादांनी केलेला त्याग, आदरणीय दादांनी केलेलं समर्पण या पाठीमागं कारणीभूत आहे. खरं सांगू गड्या आपल्या जीवनात जर आपण समर्पण केलं ना गड्या तर आपण लोकांच्या नजरेत वंदनीय होत असतो. ऐका ऐका एक वाक्य ऐका गड्या. आपण जर आपल्या जीवनात समर्पण केलं तर आपण लोकांच्या जीवनात वंदनीय होत असतो. आणि आपण जर लोकांच्या मनात वंदनीय असलो आणि लोकांसाठी समर्पण दिलं नाही ना तर आपल्यासाठी लोक सरपण शोधत असतात. मग वंदनीय जीवन असणाऱ्यांसाठी सरपण शोधलं पाहिजे की त्या ठिकाणी मनोज दादा जरांगे पाटलासारखं कर्तृत्व आणि समर्पण समाजाकरता देऊन लोकांनी जिवंतपणे फोटो घरात लावावा असं जगाच्या पाठीवर पहिल्यांदा घडलं. त्या आदरणीय मनोज दादाच्या संदर्भात समाजासाठी फार मोठा त्याग आहे. आरक्षणाची लढाई काही काल परवा सुरू झाली नाही. आणि आदरणीय दादांनी काही 29 ऑगस्ट 2023 पासून समाजाचं काम सुरू केलं नाही. त्या पाठीमागे 22 वर्षाचा संघर्ष आहे. 1982 साली मराठा समाजाचे नेते कैलासवासी अण्णासाहेब पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं याकरता एक भलं मोठं आंदोलन केलं होतं. आणि त्यांनी सांगितलं होतं तत्कालीन सरकारला त्यांनी विनंती केली होती उद्या सकाळच्या सूर्योदयापर्यंत माझ्या समाजाला का आरक्षण मिळालं नाही तर हा अण्णासाहेब पाटील उद्याचा सूर्योदय पाहणार नाही. अण्णासाहेब पाटील नावाच्या मराठ्याच्या नेत्यानं मराठ्याच्या आमदारानं मराठा समाजासाठी आरक्षणाची मागणी केली आणि आरक्षण मिळालं नाही म्हणून स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. हे आरक्षणासाठीचं पहिलं बलिदान होतं बांधवांनो. हे आपल्याला विसरून चालणार नाही. पण झालं उलट. त्यांना ज्यांनी आमदार केलं, जे आमदार झाले, आमदाराला आरक्षणाची गरज नसती. आमदार असणाऱ्या कैलासवासी अण्णासाहेब पाटलांनी गोरगरीब मराठ्यांच्या पोरासाठी त्याग केला आणि आत्महत्या केली, देहत्याग केला. आता आम्ही रात्रीचा दिवस ज्यांच्यासाठी केला ते आमदार मराठ्यांची पोरं आंदोलनाचा नावाचा हक्क मागत असताना आरक्षणाच्या हक्कासाठी रस्त्यावर उतरले ना तर घराचे दरवाजे बंद करतात आणि उलट पोलिसांना फोन लावून खोटे गुन्हे दाखल करण्याचं काम करतात. गड्या मला बंद नाही म्हणून बोलता येत नाही पण मराठ्यांच्या पोरांनो इथून पुढे मराठ्यांचा नेता एकच संघर्ष होता मनोज दादा जरांगे पाटील. आणि इथून पुढे मराठ्यांचा पक्ष एकच ते म्हणजे आरक्षणावर लक्ष. हात सगळ्या विस्थापित मराठ्यांचा पक्ष. इथून पुढे फक्त आरक्षणासाठी लढणाऱ्या आदरणीय दादांच्या समवेत उभा राहायचे.
कैलासवासी अण्णासाहेब पाटलांचं बलिदान झालं, सरकारला जाग आली नाही. तिथून पुढे सुद्धा अण्णासाहेब जावळे पाटलांनी, देवीदासजी वडजे सरांनी, अनेक क्रांतीसूर्य आणि मराठा समाजाच्या योद्ध्यांनी आरक्षणासाठी त्या ठिकाणी प्रचंड मोठा लढा उभा केला. अगदी मेटे साहेबापर्यंत अनेक जण समाजासाठी लढले, पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. अनेक वर्ष आरक्षणाचं भोंगडं भिजत राहिलं. आणि याच शिवछत्रपतीच्या महाराष्ट्रात एक 4-5 वर्षापूर्वी दुर्दैवी घटना घडली. अहिल्यानगर जिल्ह्यातल्या कर्जत तालुक्यातल्या कोपर्डी या ठिकाणी श्रद्धा सुद्रिक नावाच्या मराठा समाजाच्या चिमुरड्या ताईवरती अन्याय अत्याचाराने बलात्कार करून निर्घुणपणे तिची हत्या करण्यात आली. त्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला आणि त्या घटनेचा निषेध करण्याकरिता महाराष्ट्रातले सगळे मराठे आपापल्या जिल्ह्याच्या ठिकाणी एकवटले. त्या मोर्चाला मराठा क्रांती मूक मोर्चा असं नाव होतं. मूक मोर्चाला लाखोच्या संख्येने मराठी जमले. 2-3 मागण्या होत्या. श्रद्धाताईच्या आरोपीला फाशी द्यावी आणि मराठा समाजाला आरक्षण द्यावं, या प्रमुख मागण्या. कोपर्डीच्या श्रद्धाताईवर अत्याचार करणाऱ्या नराधमांना फाशी झाली नाही आणि त्या ठिकाणी मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही. मूक मोर्चे झाले, ठोक मोर्चे निघाले, ठोक मोर्चे मुडीत निघाले, मूक मोर्चे मुडीत निघाले आणि मराठा समाजाच्या नावावरती स्वतःची डाळ शिजवणारे काही दलाल समन्वयक सरकार दरबारी मॅनेज झाले आणि गोरगरीब मराठ्यांच्या, पोरांच्या, शेतकऱ्यांच्या, कष्टकऱ्यांच्या, मराठ्यांच्या टाळूवरचं लोणी खाण्याचं काम काही मराठा समाजात जन्मलेल्या दलाल लोकांनी केलं. आंदोलन मोडलं. तिथपर्यंत आंदोलन गेल्याच्या नंतर पुन्हा आरक्षणाचा प्रश्न मागे पडला आणि दिवस उजाडला 28 ऑगस्ट 2023. आमच्या व्हॉट्सअपला आदरणीय दादांचा मेसेज आहे, उद्या सगळ्या मराठ्यांनी शहागडच्या पैठण फाट्यावरती जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहा. मराठा आरक्षणासाठीचा जन आक्रोश मेळावा आयोजित केला. जन आक्रोश मेळावा त्या ठिकाणी आयोजित केला. त्या शहागडच्या पैठण फाट्यावरती लाखो मराठी एकवटले आणि मराठ्यांच्या क्रांतीची, कुणबी प्रवर्गातून आरक्षण घेण्याच्या लढ्याची मशाल 29 ऑगस्टच्या शहागडच्या पैठण फाट्यावरून पेट घेऊ लागली आणि तिथून आरक्षणाची ज्योत पुन्हा एकदा पेटली. आदरणीय दादांनी त्या ठिकाणी भाषण केलं. सगळ्या उपस्थित समाज बांधवांना त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाची भूमिका पटवून दिली. आदरणीय दादांनी जे भाषण केलं ते भाषण एवढं आक्रमक आणि एवढं मराठा समाजाला दिशा देणारं होतं. त्या एका भाषणानं राज्यातील संपूर्ण मराठा एकत्र करण्याचं काम केलं. दादांच्या भाषणात अनेक मुद्दे होते, पण दादाच्या भाषणातले 2 मुद्दे मी प्रकर्षानं प्रत्येक कीर्तनात सांगत असतो. दादांनी 2 वाक्य सांगितले. नंबर 1, मराठा समाजाला कुणबी प्रवर्गातून आरक्षण दिल्याशिवाय मी माघार घेणार नाही. माझा जीव गेला तरी मी परवा करणार नाही, कारण मी येतानाच बायकोला सांगून आलोय, मी आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा. कुंकू पुसून तयार राहा. या संघर्ष योद्ध्यानं घेतलेली शपथ आहे. ती शपथ घेतलेली समजून आदरणीय मनोज दादा आजही त्या शपथेवर ठाम आहे आणि तो शब्द त्या ठिकाणी जपत दादा समाजासाठी लढतायत. आणि दुसरा शब्द दादाचा होता, माझ्या गोरगरीब महाराष्ट्रातल्या मराठ्यांच्या पोरांच्या पदरात आरक्षण नावाचा हक्क पडत नाही तोपर्यंत हा मनोज जरांगे स्वतःच्या लेकरा बाळाचं तोंड सुद्धा पाहणार नाही. महाराष्ट्रातील गोरगरीब मराठ्यांच्या लेकरासाठी आदरणीय दादांनी कुटुंबाकडे दुर्लक्ष करून, महाराष्ट्रातील सगळे मराठे माझ्या कुटुंबातले सदस्य आहे पण आदरणीय दादा त्या ठिकाणी समाजासाठी झटतायत. 22 वर्ष त्यांनी समाजासाठी संघर्ष केला. त्यांच्या आयुष्यातील अनेक गोष्टीचा मी साक्षीदार आहे. पोटात अन्नाचा कण नसताना जो माणूस समाजासाठी वणवण फिरला, अंगात फाटकी कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं, जागृती करण्याचं काम केलं. महिनाभर पुरेल एवढं अन्नधान्य ज्या माणसाच्या घरात नाही, पण त्या माणसानं स्वाभिमानी मान कधी कुणापुढे झुकू दिले नाही आणि स्वाभिमानी बाणा मराठा समाजाच्या न्यायासाठी संघर्ष करून 22 वर्ष ताट ठेवला. आणि या 22 वर्ष केलेल्या त्यागाचं फळ महाराष्ट्रातले कोट्यावधी मराठे आज सराटी अंतरवालीच्या वाऱ्या करतायत. त्याचा अर्थ असा होतो, नेतृत्व प्रामाणिक आहे. आणि ज्यावेळी तुम्ही समाजासाठी संकल्प करता,
आणि तुमचा संकल्प शुद्ध अंतःकरणातून असतो आणि सत्य असतो ना, तो पूर्णत्वाकडे घेऊन जाण्याची जबाबदारी देवाची असते. सत्य संकल्पाचा दाता नारायण दादा समाजासाठी लढत आहेत. खरं सांगू, दादांनी आंदोलन करून महाराष्ट्रातला कोट्यावधी मराठा ज्यावेळी एकवटला त्याच्या अगोदर महाराष्ट्रात एक म्हण होती, मराठे म्हणजे एकमेकाचे पाय ओढणारे, मराठे म्हणजे एकमेकाला माग खेचणारे, मराठे म्हणजे एकमेकाचे बांध कोरणारे, मराठे म्हणजे एकमेकाचे डोके फोडणारे, मराठे म्हणजे एकाला दारू पाजून दुसऱ्याला भांडायला लावणारे, मराठे म्हणजे एकमेकाचे रस्ते अडवणारे, मराठे म्हणजे भावकी पेशापायी एकमेकाच्या लग्न कार्यात न जाणारे, मराठ्याची जात म्हणजे खेकड्याची जात. वर्षानुवर्ष दशकानुदशके हे वाक्य मराठा कानावर ऐकत आला आणि मराठ्यानं शेकडो वर्ष सहन केलेली बदनामी सगळी मोडीत काढून महाराष्ट्रातल्या कोट्यावधी मराठ्यांना एकत्र करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर मनोज दादा जरांगे पाटलांनी केलं. आणि मराठा आरक्षणाच्या चळवळीतलं मराठा समाज एकत्र होणं यासारखं दुसरं मोठं यश कोणतं नाही. लाखो मराठ्यांना कुणबी नोंदी त्यांच्या सापडल्या, लाखो मराठ्यांना कुणबी प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ घेता आला, हे फक्त मनोज दादामुळे. शेकडो वर्षापासून कुणबी मराठ्यांच्या नोंदी दाबून ठेवण्यात आल्या होत्या, त्या नोंदी सुद्धा त्या ठिकाणी प्रकाश झोतात आणल्या, त्या फक्त मनोज दादाच्या नेतृत्वामध्ये. सरकारनं त्या ठिकाणी आंदोलन मोडण्याकरता अनेक प्रयत्न केले. मला आज बंद नाही पण ते राहवत नाही. आंदोलन मोडण्याकरता लाठी हल्ला झाला, पण छातीत गोळ्या झेलून सुद्धा मराठ्यांची पोरं जरांगे पाटलाची साथ सोडायला तयार नाही. कारण मराठ्यांचे पोरं रडणारे नाहीत, तर मराठ्यांचे पोरं लढणारे आहेत, ही भूमी साक्ष देते आहे. मराठ्यांची पोरं नाही भिनार मरणारा, मराठ्यांची पोरं नाही भिनार मरणारा. सांगून गेला कुणी जाहीर साऱ्या उठा विश्वाला, सांगून गेला कुणी जाहीर साऱ्या उठा विश्वाला, सांगून गेला कुणी जाहीर साऱ्या उठा विश्वाला. या पवित्र भूमीमध्ये लाठी हल्ला घडला, आपण त्या घटनेचे साक्षीदार आहात. पण हा लाठी हल्ला नव्हता. लाठी हल्ला म्हणून सर्वत्र गाजला, तो लाठी हल्ला नव्हता. नुसता काठ्या मारलेलं महाराष्ट्रात मिरवलं गेलं, पण इथं गोळीबार सुद्धा झाला होता. अरे आमच्या मराठ्यांच्या पोरावरती, मराठ्यांच्या माता भगिनीवरती गोळीबार करण्यात आलेला आहे आणि रक्त सांडल्यावर इतिहास घडतो. मराठ्यांचा जालियनवाला बाग सराच्या अंतरवालीत घडला. मराठ्यांचा स्वातंत्र्य दिन याच भूमीत एक दिवस मराठी साजरे करणार आणि कुणबी प्रवर्गातून महाराष्ट्रातील सगळ्या मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याची जबाबदारी आदरणीय दादांनी घेतलेली आहे. पण या व्यासपीठावरून आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये, कारण दादांना कुणी सल्ला देताना मी कधी पाहिलंच नाही, त्यांच्या सान्निध्यात राहून त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांना सल्ला द्यावा अशी हिंमत कधी झालीच नाही. परंतु एवढ्या लोकांच्या संगतीमध्ये मी दादांना सल्ला नाही पण एक विनंती करू शकतो. दादा, 30 पेक्षा अधिक उपोषण आपली झाली. शेतकऱ्याच्या बांधावर आपण उपोषण केलं, अनेक तहसील कार्यालयाच्या समोर आपण उपोषण केलं, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण उपोषण केलं, साष्ट पिंपळगावला आपण उपोषण केलं, 109 दिवसाचा ठिय्या आपण घेतला, वडीकाळ्या या ठिकाणी आपण उपोषण केलं, अनेक ठिकाणी आपण आरक्षणासाठी उपोषण केली. तुम्हाला डॉक्टर साहेबांना सांगितलंय की याच्यानंतर उपोषण अजिबात करू नका, जर उपोषण केलं तर तुमच्या जीवाला धोका आहे. एवढं सांगून सुद्धा तुम्ही जर उपोषण करत असाल तर आमच्या नजरेत एक गोष्ट येते की तुम्हाला समाजकार्याचं जे व्यसन लागलेलं आहे ना आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देण्याचं जे व्यसन लागलेलं आहे ना, ते व्यसन कधी सुटणार नाही आम्हाला माहिती आहे. पण महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठ्यांचं काळीज तुम्ही आहात. दादा, तुमची या समाजाला गरज आहे. जसं महाराजांच्या स्वराज्यात म्हटलं जायचं, लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे. आदरणीय मनोज दादांना मी विनंती करेल, दादा
उपोषण करावं अशी तुमची तब्येत नाही आहे. तुम्ही उपोषण का करताय तर संवैधानिक मार्गानं उपोषण करण्याचा आपल्याला अधिकार आहे म्हणून करताय. संविधानाचा आदर आपण करतोय, संवैधानिक मार्गानं आपण सरकारकडे मागणं मागतोय. मागितलं पाहिजे आणि सरकारनं सुद्धा मागणं पूर्ण केलं पाहिजे. सरकार कायम मराठ्यांशी खेळण्याचं काम करतंय. लाठी हल्ला केला, आंदोलन मोडण्याचा प्रयत्न झाला, जाती जाती तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न झाला, कुणी कुत्रे पाठवले, कुणी पिसाळलेले पाठवले, त्याच्यानंतर कुणी डुप्लिकेट एकादशीला वडापाव खाणारे महाराज पाठवले, ते बावळटकर बाळसकर, कुणी उरफाट्या बाहुलीचे एडिंग केलेला चष्मा घातलेले वकील पाठवले. दादा सगळे पर्याय तुमच्यावर वापरले, पण तुमचं काम पवित्र आहे, तुमचं काम ओरिजिनल आहे ना. सगळे शस्त्र त्या ठिकाणी माघारी गेले. पण दादा आता तुमची समाजाला गरज आहे. कैलासवासी अण्णासाहेब पाटील 1982 साली गेले आणि अण्णासाहेब पाटलांनी आरक्षणासाठी बलिदान दिलं तरी मराठ्यांना आरक्षण 2024 पर्यंत भेटलं नाही. अण्णासाहेब 82ला गेले आणि अण्णासाहेबाच्या बलिदानानंतर 2 महिन्यात दादा जन्माला आले. एक अण्णासाहेब गेले, अण्णासाहेब पाटलाच्या नंतर मनोज दादा जरांगे पाटलाचा जन्म फक्त 2 महिन्याला झाला. दादा समाजाला आत्तापर्यंत दिशा देणारं आणि समाजाचं नेतृत्व कोणी नव्हतं, म्हणून समाजाच्या आंदोलनाची दिशा भरकटत होती. तुमच्यामुळे समाजाला, समाजाच्या न्याय हक्काच्या आंदोलनाला आता दिशा मिळाली. महाराष्ट्रात एक छत्री आहे आणि सगळ्या मराठ्यांना मान्य होईल असं तुमचं नेतृत्व आहे. सगळे मराठे तुमचं ऐकतात, पण या सगळ्या मराठ्यांचं दादा तुम्ही सुद्धा कधीतरी ऐकलं पाहिजे. आणि कोट्यावधी मराठ्यांचं काळीज तुम्ही आहात. उद्या जर आदरणीय दादाच्या जीवाला काही त्या ठिकाणी धोका झाला तर सरकार त्या धोका होण्याची वाट बघतंय. सरकार मराठ्यांच्या जखमेवरती मीठ चोळण्याचं काम करतंय. सरकारला आदरणीय मनोज दादांची भीती वाटते. दादा सरकारला जशी तुमची भीती वाटते तेवढीच काळजी मराठ्यांना वाटते. तुमचं कुटुंब, तुमच्या घरातील लेकरं, तुमची पत्नी एवढंच तुमचं कुटुंब नाही तर महाराष्ट्रातील कोट्यावधी मराठे तुमचं कुटुंब असं तुम्हीच म्हणताय. या सगळ्या कोट्यावधी मराठ्यांच्या गोरगरीब लेकरांची हात जोडून पाया पडून नारदाच्या गादीवरून वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावरून लहान आपल्या मुलाच्या वयापासून असणाऱ्या, आपल्या आजोबाच्या वयापर्यंत असणाऱ्या वृद्ध आजोबापर्यंत सगळ्याची प्रामाणिक इच्छा आहे. दादा आपण फक्त उपोषण करून जीवाची चालणी करू नका. या उपोषणाच्या व्यतिरिक्त तुम्ही कोणताही शब्द सांगा, त्या शब्दा खातीर मराठे मुंबईतच नाही तर दिल्लीत सुद्धा यायला तयार आहे. फक्त तुमची आमच्या या समाजाला, आपल्या या समाजाला गरज आहे. कारण मराठा समाजाला आरक्षणाचा प्रश्न फक्त तुम्ही मार्गी लावू शकता. दादांना स्तुती आवडत नाही, पण दादांना एवढीच विनंती असेल, दादा आपण सरकारच्या शब्दाची वाट बघावी. काल मराठवाडा मुक्ती संग्राम दिन होता. हैदराबाद गॅजेटच्या संदर्भात चर्चा सुद्धा होती, परंतु आदरणीय दादांनी हैदराबाद संस्थान, त्यानंतर सातारा संस्थान आणि बॉम्बे संस्थान या तीनही संस्थांचे गॅजेट त्या ठिकाणी स्वीकारावे अशी मागणी केलेली आहे. जरी तिन्ही गॅजेट स्वीकारण्याची मागणी सरकारकडून पूर्ण झाली आणि मराठा आंदोलनातील आदरणीय दादांच्या नेतृत्वातील लढ्यातील सगळ्या मराठा पोरावरती दाखल झालेले खोटे गुन्हे दाखल घेण्याची आदरणीय दादांची आणि समाजाची मागणी का सरकारने पूर्ण केली तर दादा उपोषण सोडणार आहेत. पण दादा सरकारनं मागणी तर सरकार पूर्ण करणार आहे. सरकार मराठ्यांना आरक्षण देणार आहे. जर नाही दिलं तर सरकारच्या छाताडावर बसून मराठी घेणार आहे आणि तुमच्या नेतृत्वात सगळे मराठी सरकारच्या छाताडावर बसायला तयार आहे. फक्त त्याकरता आम्हाला नेतृत्वाची गरज आहे आणि तुम्ही आमच्या नेतृत्व आहात. तुम्ही मराठ्यांचं काळीज आहात. तुम्ही आमच्या समाजाला दिशा देणारे आहात. म्हणून दादा आपली समाजाला गरज आहे. आपण तब्येतीची काळजी घ्या. वारकरी संप्रदायाच्या व्यासपीठावर मी दादांना विनंती करेल, दादा आपण समाजाकरता, आमच्याकरता जिवंत असणं गरजेचं आहे. लाखो मराठी अंतरवालीला येत आहेत. ज्यांना शक्य होत नाही ना ते मीडियाद्वारे तुम्हाला बघतायत. ज्यांना शक्य होत नाही ना घरी बसून चिंता करतायत. सोशल मीडियावरती आमचा नंबर फिरत असताना यूट्यूबवरून इकडून तिकडून आम्हाला कॉल येत आहेत.
आमचे कीर्तनं बघून कॉल येत आहेत, पण लोक आमच्या कीर्तनाबद्दल बोलत नाहीयेत. लोक म्हणतात दादाला सांगा तब्येतीची काळजी घ्या. दादा दररोज शेकडो फोन येत आहेत आणि फोन आल्यानंतर लोक बोलतात कमी आणि रडतात जास्त. अशा भावना महाराष्ट्रातील लोकांच्या आहे. या सगळ्या लोकभावनेचा विचार करा आणि आपण तब्येतीची काळजी घ्या. इथून पुढच्या काळामध्ये जमलेल्या सगळ्या मराठा बांधवांना भगिनींना एकच विनंती करेल, सराठी अंतर्वळीतून येणारा दादांचा आदेश आपल्यासाठी महत्त्वाचा असेल. इथून पुढच्या काळामध्ये आरक्षणाची दिशा ध्येय धोरणं दादा ठरवतील. आरक्षणाच्या लढ्यात पुढं कसं लढायचं दादा ठरवतील. आपण त्यांच्या नेतृत्वात लढू. इथून पुढच्या काळात आदरणीय मनोज दादा सांगतील तेच धोरण आणि आदरणीय मनोज दादा बांधतील तेच तोरण. या एका वाक्यावरती आपल्याला दादांच्या सोबत काम करायचे. म्हणून आज या ठिकाणी मोठ्या संख्येने वारकरी मंडळी उपस्थित आहेत. मनोज दादा समाजासाठी एवढं मोठं काम करतायत. का करतायत तर महाराज म्हणतात, हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे नाम. आमच्या नामरूपी बीजाचं नाव आम्हाला वाढायचे. मराठा समाजाचं पाठीमागं पडलेलं नाव भारताच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम सुद्धा मनोज दादाच्या माध्यमातून झालंय. बीज वाढवावे नाम. तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. हातात ढालन तलवार घ्यायची गरज नाही. उपोषण नावाचं हत्यार असे, उपोषण नावाचं शस्त्र असे. आदरणीय दादांनी सराठी अंतरवलीच्या पवित्र स्टेजवरून महाराष्ट्रात नाही तर दिल्लीच्या गादीवर बसणाऱ्या दाढीवाल्या बाबाला सुद्धा घाम फोडला. ही उपोषण नावाच्या शस्त्राची ताकद आहे. पुढे जगद्गुरु तुकोबाऱ्या म्हणतात, या कामात आम्ही सगळ्यांना एकत्र करतो. आदरणीय दादांचा लढा महत्वाचं एक वाक्य सांगून मला थांबायचंय. आदरणीय दादांचा लढा जरी फक्त मराठा समाजासाठी असला ना, तर मराठा आरक्षणाच्या नंतर धनगर आरक्षणासाठी, मुस्लिम आरक्षणासाठी मी लढणार असं दादांनी छाती ठोकून सांगितले. याचा अर्थ दादा सगळ्या जाती धर्माला घेऊन चालणारं नेतृत्व आहे. सगळा समाज आमच्या सोबत आहे. 18 पगड जाती आमच्या समोर आहे. म्हणून 14 ऑक्टोबरच्या जरांगे पाटलाच्या 1.5 कोटी मराठ्यांच्या विराट सभेत आमच्या घनसावंगीच्या मुसलमानाची पोरं पाणी वाटप करत होते. या परिसरातल्या धनगर बांधवांनी नाश्ता वाटप केला. हे आपल्याला विसरून चालणार नाही. म्हणून आदरणीय दादा आपण समाजासाठी लढतायत. समाजाला आपली गरज आहे. जाती जातीत विष पेरण्याचा प्रयत्न ज्यांनी केले ते विष पेरण्याचं काम किती प्रयत्न केला तर ते शक्य झालं नाही, साध्य झालं नाही. हे आपलं आंदोलन चांगल्या गतीने लवकरच मराठा समाजाला यश मिळेल. त्यासाठी मराठा समाज आरक्षण आपल्याला मिळाल्याच्या नंतर आरक्षणाच्या विजयाच्या जल्लोषात आपल्याला सगळ्याला आनंदाने नाचायचे आणि त्या आनंदाने नाचायचं आहे. त्या जल्लोषात आपल्याला उड्या मारायच्या, नाचायचं आहे. आणि त्या जल्लोषात नाचण्याकरता प्रत्येक मराठा जिवंत असणं गरजेचं आहे. त्याकरता मराठ्यांच्या कोणत्याही पोरांनी आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. कोणत्या मराठ्याच्या तरुणताईनं मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करू नका. आपला योद्धा आपल्याला आरक्षण मिळवून देण्याकरता त्या ठिकाणी समर्थ आहे. विठोबा अभंगाच्या शेवटच्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, त्या धर्माच्या नाही